अहो दुपारी 4 वाजताची गोष्ट आहे. भर चौकातून 20 लाख पळवले तर हे पहा उतरला काय. आता फक्त पाहत राहा तुम्ही. अरे पण 20 लाख गाडीत आहेत म्हणल्यावर जरा लक्ष द्यायला पाहिजे होतं नाही ना. फोनवर बोलायला लागला हे चोर ह्यो टोपीवाला आहे का ह्यो. यानं चोरली बॅग. आता तुम्ही फक्त पाहत राहा. जवळ येणार आधी आहे गाडीच्या आणि त्यानंतर हळूच कर. फोनवर बोलण्यापेक्षा मागं पाय रे. आहे पाय पा हात लावला पण थांबलं. आता पहा आता आधार कार्ड ते लक्ष देऊन पाहत राहा. हे पा दार खोललं. ही काढली बॅग आणि घेऊन याचा फोनच संपना तिच्या माय. आता काय करतो पाहून गेले पैसे ना. आता काय हे चोर किती चॅप्टर असतात पहा तुम्ही. एक 5 मिनिटासाठी बुवा थांबलाय त्याची बॅग घेऊन पळू नाही गेले. ते कोणीतरी सांगितलं असणार आहे पैसा आहे म्हणून याच्या गाडीत. 100% टीप भेटली असणार आहे त्याला. त्याला काय माहित याच्या गाडीत पैसा आहे म्हणून. जवळच्या माणसाने कोणीतरी सांगितलं असणार आहे. पण याचा बँड वाजला ना सगळं आता. तर मित्रांनो आता त्याला जर समजा त्याची बॅग वापस पाहिजे असेल तर त्याला करावं लागेल पोलीस कंप्लेंट. आणि पोलीस कंप्लेंट करायची म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे मग तामजाम किती असते. तर त्यातल्या त्या डिपार्टमेंटमध्ये जर समजा तुमचं कोणी ओळखीचा माणूस असेल तर मात्र गोष्टी थोड्याशा सोप्या होत्यात. पण तुम्हाला जर पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायचं असेल तर 12वी नंतर पोलीस भरती नाही तर मग MPSC मार्फत PSI नाही तर DYSP नाही तर मग UPSC मार्फत तुम्ही डायरेक्ट IPS म्हणजे SP होऊ शकता. पण त्याच्यासाठी मराठी व्याकरण हा विषय असतो आणि मराठी व्याकरणामध्ये काही मार्क हे समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार म्हणी याच्यासाठी असतात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला दीपस्तंभ प्रकाशनाचं स्पर्धा परीक्षा शब्द सामर्थ्य हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. या पुस्तकामधून जर समजा तुम्ही अभ्यास केला समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्यानंतर म्हणी त्यानंतर वाक्प्रचार या संदर्भात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तुमची बरोबर तयारी या एका पुस्तकाच्या माध्यमातून होऊन जाते. आणि तुमचे जे काही ते मार्क आहेत ते तेवढे मार्क कन्फर्म होऊन जातात. त्यामुळे मराठी व्याकरणातल्या या विभागासाठी शब्द सामर्थ्य दीपस्तंभ प्रकाशनाचं